नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासंदर्भात एक बातमी आहे. राज्यामध्ये उद्या 13 जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईतील सर्वच 6 जागांसाठी उद्या मतदान होईल. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह धुळ्यामध्ये मतदान पार पडणार आहे. या 13 जागांवर अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 5व्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 13 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. उत्तर पूर्व मुंबईमध्ये मिहिर कोटेचा हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांना भाजपकडून तिकीट मिळालंय, तर त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. ठाण्यातून नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार आहेत. तर पालघरमध्ये तिहेरी लढत आहे. हेमंत चावरा हे भाजपचे उमेदवार आहेत, तर भारती कांबडी हे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर बवियाचे राजेश पाटील हे देखील मैदानात आहेत. नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर शांतिगिरी महाराज हे देखील अपक्ष निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. दिंडोरीमध्ये भारती पवार ह्या भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात भास्कर भगरे हे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार आहेत. तर धुळ्यामध्ये सुभाष भामरे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार आहेत.